नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय, आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आजचा दिवस. तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि आम्ही चाललो आहे आता आमच्या शेतामध्ये. आणि तिकडे जाऊन मी तुम्ही आधी पण तुम्ही खूप वेळा आमचं शेत म्हणजे डोंगरातलं शेत बघितलं आहे. तर आज पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही तीच मजा घेणार आहे जे आम्ही प्रत्येक वेळेस घेतो. तर जाणार आहे आणि तुम्ही बघत राहा आम्ही काय काय एन्जॉय करतोय ते. मी दिवसभर खेळायची सुट्टी शनिवार असले इकडे बोलवायला कुणाला तुला हा इकडे इथं खेळायचं तुम्ही इथं सगळे मित्र माझे सगळे गावात शनिवार रविवार सुट्टी असली ना आम्ही इकडे यायचो खेळायला. सगळे गावातले सगळे मित्र गावातले दुसरी नाही दुसरे सगळे. आणि मग पप्पा मला शोधत तिकडे यायचं, घरातून इकडे इथपर्यंत शोधत यायचे. आणि पाणी बिणी काय नाही, पाणी बिणी काय तसली काय भानगड नाही पाण्याची. बघ केतन एवढ्या लांब यायचो काय हां छोट्या एवढा होतो त्यावेळेस. ह्याच्या एवढा असताना मी इकडे यायचो दिवसभर. हो दिवसभर म्हणजे सकाळी आलो की संध्याकाळी जायचं. ताण वगैरे लागली काय लागत नव्हती खेळायच्या नादान, ताण बिन काय लागत नव्हती. हे आमचं मैदान होतं समोरचं पूर्ण. ग्राउंड एकदम हे वाटतं. हे आत्ता झालंय, पहिलं ओपन होतं. पहिलं ओपन होतं पूर्ण. हे आता इथे माती टाकली ह्याच्यात. हे जे काळं काळं दिसतंय मित्रांनो, ही सावली नसून ह्या डोंगरावर तुम्हाला दिसतंय. इकडे पांढरा दिसतोय हा डोंगर काळा दिसतोय आणि इकडचा पण थोडा भाग काळा दिसतोय. तर मित्रांनो हा डोंगर कोणीतरी जाळला आहे. आपल्याला पण माहित नाही मित्रांनो कोणी जाळला आहे, पण ज्याने पण जाळला असेल त्याने हा विचार केला नाही की ह्याच्यामध्ये किती लहान लहान छोटे छोटे जीव असतील, त्यांचा मृत्यू झाला असेल ह्याच्या डोंगरामध्ये, ह्या म्हणजे या आगीमध्ये. हा विचार लोक करत नाहीत. आणि खूप दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो ही. ते डोंगर जाळणे ह्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ शकतं मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. इकडे तुम्ही बघू शकताय हा इथं तलाव आहे. ऊसाची शेत आहे पूर्ण ऊसाची. इकडे खाली पलीकडच्या बाजूला आपली आंब्याची झाडं आहेत. तर पहिल्यांदा आपण तिकडे जाणार आहे, आंब्याच्या झाडांकडे बघणार आहे किती आंबे आहेत किती नाही. कारण राष्ट्रीयाला जेव्हा आंबे होते ते पूर्ण आंबे माकडाने खाऊन टाकलेले. त्यामुळे ह्यावेळेस बघूयात किती आहेत, जास्त भेटावेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय जे रानात खेळायला येतात त्यांनी पार्टी केलेली चूल आहे. तर सावलीत आल्यानंतर खूप भारी वाटलं. आता तर तलावात पाणी नाही. तुम्ही जर माझे लास्टचे व्हिडिओ बघितले म्हणजे सुरुवातीचे आपले जे व्हिडिओ आहेत ते जर बघितले तर तुम्हाला समजेल की आपल्या ह्या तलावात किती पाणी असतं. तर मी ते पण जेव्हा तलावा पूर्ण भरतो तेव्हा पण मी शूट करून दाखवलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघूयात. हे सगळे आपले गँग आहे मागं पूर्ण चालून दमलेत. तर दाखवेन मी तुम्हाला किती आंबे आहेत. आणि ते एकाच झाडाला असतील आय थिंक, कारण आम्ही लास्ट टाईम आलेलो मागच्या 2 वीकमध्ये तेव्हा एकाच झाडाला आंबे होते, दुसऱ्या झाडाला नव्हते. तर बघूयात, चला तिथंच जावे खाली. बघू शकताय इथून ह्या रस्त्यातून जाणार आहेत छोट्या ओमकार, सोन्या आणि केतन आणि पप्पा गेलेत पुढे. तर खूप अडचणीचा रोड आहे. हळूहळू जावा नाही घसरून खाली जाचीला. चल मी येतो, मी जातो पुढे. थांब माझा हात पकडून, हात पकडा सोन्या. तिरका पाय टाकायचा हा तिरका पाय टाकला की पडत नाही. ओमकार आडवा पाय टाका असा ग्रीप भेटते आडवा पाय टाकले. हा तो सरळ टाकला की तुझं चप्पल स्लिप होणार.
तर बघू शकताय पूर्ण सर्कस करत आपली पलटण चालल्या. सोन्या अरे अडकशील. हा बघा सोन्या तर फुल हालवं करतोय. आता इथून कसं जायचं. ग्रीप 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 भेटू देत. पडलो असतो. थांब थांब माझा हात पकड. हात पकड. जंगलातून वाट काढत आमची पलटण चाल. हळू हळू पाय 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 तिरका घे. हा असा तिरका ठेवायचा. बघा बघा खूप हार्ड वर्क. इथं तर लय भारी आंबा आहे ती. हळू घेतन. हा पूर्ण जंगल पार करून इथे पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता किती आंबे आहेत आमच्या झाडाला. आम्ही जी अपेक्षा केली होती तीच पूर्ण आमची झाली अपेक्षा. आणि कुठल्याला आंबे आहेत. आणि ह्या झाडाला एक पण आंबा आलेला नाही. आणि लास्ट इयरला खूप आंबे होते. ते एक पण आंबा आम्हाला भेटला नाही ह्या झाडाचा. पण ह्या झाडाला खूप आंबे आलेत. तर आता तरी आम्ही सध्या कच्चे आंबे घरी घेऊन जाणार आहे खाण्यासाठी. आणि हे पाड आल्यानंतर ह्याला नंतर नेणार आहे. पण तोपर्यंत जर माकडांनी राखले तरच नेऊ शकणार आहेत. तर बघा तर मित्रांनो एवढे आंबे आम्ही काढलेत दगडानं पाडून. हा बघा चिरलाय आंबा हा. तर आता ह्यातले आंबे आम्ही खाणार आहे आणि घरी पण घेऊन जाणार आहे. इथंच खाणार आहे. तर त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करून आलो मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आणलंय. काय नाही मी दाखवतो तुम्हाला काय काय आणलंय. आम्ही घरातूनच तयारी करून आलोय पूर्ण आंबे खाण्याची. तर हे आम्ही बिस्किट्स आणलेत. हे कोणी खाल्ले नाहीत. पण हा एक पेपर आणलाय छोटासा. हा चाकू आणलाय. हा आणि हे 2 छोट्या पुड्या आहेत. त्या आम्ही घरातूनच घेऊन आलोय. ह्या 2. तर एकामध्ये आहे चटणी आणि एकामध्ये आहे मीठ. तर पूर्णपणे आम्ही आता आंबे कट करून पाण्याने धुवून मीठ आणि चटणी मिक्स करून
कुई खायला लागलास? कसं वाटतंय? एक नंबर. भारी वाटलं ना? हो ट्रिप कशी झाली छोटीशी? भारी. कैऱ्या खाऊन आम्ही मस्तपैकी चाललोय पुढच्या प्रवासासाठी. आणि आम्ही जाणार आहे डोंगरावर आणि तिथून आम्हाला थोडे करवंद भेटतात का बघणार. करवंद. आणि तुम्हाला तुम्ही जर माझा फर्स्टवाला व्हिडिओ बघितला असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला जो एक फळाचा प्रकार आहे तो दाखवला होता, टेंबर. तर ते टेंबर जर आम्हाला भेटलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवणार. पण करवंद तर आहेत का बघूया, नसतील तर मग डायरेक्ट आम्ही घरी जाणार. हा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. जर तुम्ही अजून बघितला नसाल तर प्लीज बघा तुम्ही. आणि एक सांगायचं होतं की आपल्या चॅनेलला अजून म्हणाव्याचे सबस्क्रायबर नाहीत मित्रांनो. व्ह्यू आहेत पण सबस्क्रायबर नाही. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्राला आपल्या व्हिडिओची, आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. बिकॉज तुम्ही सबस्क्राईब केलं, चांगल्या व्ह्यू दिल्या तरच मला असे व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी दाखवायला आणि नवीन नवीन ठिकाणी दाखवायला प्रेरणा भेटते. तर प्लीज तेवढं काम करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. अजून खूप आम्ही एन्जॉय करणार आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. मी जो तुम्हाला फळाबद्दल सांगितलं त्या फळाचं झाड, हे 2 झाडं आहेत आणि या पूर्ण डोंगरावरती फक्त 2च झाडं आहेत टेंबराची. तर त्या ठिकाणी आम्ही पोचलोय आत्ता आणि आम्हाला तर दिसत आहेत लांबनं, पण ते बघूया तिथं जाऊनच की कच्चे आहेत की पिकलेले आहेत. कारण पूर्ण पिवळे झाल्यानंतर पिकतात आणि एकदम गोड लागतात, एकदम म्हणजे गुळासारखे लागतात हे फळ. सो आम्ही बघूयात. खाली पडलेलीच असतात पिकलेली. हे बघू शकताय तुम्ही, जी पिकली आहेत ती खाली पडलेली आहेत हे ठिकाणी. अशा प्रकारे असतं हे फळ, तुम्ही बघू शकताय. हे फळ आहे ते टेंबराचं. तर खूप सारे पडलेत. आम्ही वरची काढत बसणार नाही, खाली पडलेलीच वेचणार आहे. बघा इथं काय एक पण टेंबरं आम्हाला पिकलेले भेटले नाहीत. तो आम्ही जास्त वेळ तर आमचा वाया घालवणार नाही. आम्ही चाललोय वरती. तर करवंद आहेत का बघूया, नसतील तर लगेच जायचं घरी. कारण जास्त वेळ आपण थांबायचं नाही, तर अंधार पडायच्या आधी घरी जायचं. त्याचे झाडं तर दिसत आहेत पण पिकलेली करवंद अजून दिसत नाहीत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पाठीमागं करवंदाच्या जाळी आहेत. आणि तुम्ही जर आपला रायराशीचा डोंगराचा व्हिडिओ जर बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल तो डोंगर, तो म्हणजे हा आहे रायराशीचा डोंगर, ज्याचा व्हिडिओ आपण काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता. आणि त्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद भेटला तुमच्याकडून, त्यासाठी थँक्स. हा जो डोंगर दिसतोय हा तुम्ही कितीतरी वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. तर आज पुन्हा आपण तो सैर करतोय आणि वरती जाऊन तिथे करवंद आहेत का बघणार आणि नंतर खाली येणार. तर हे खूप पाठीमाग आहेत सगळे आणि मी एकटाच पुढं आहे. आणि मला एक हरणाचं छोटंसं पिल्लू दिसलंय. बघा तुम्ही कशा प्रकारे पळतंय ते, हे बघू शकताय तुम्ही. कशा उड्या मारत जाते बघा. आता बघा कसं पळतंय. एकच आहे. तो आमच्याकडेच बघतोय. चालला वरती. एकच आहे पिल्लू. गेला तो, गेला त्याच्या प्रवासाला. आता आपण जाऊयात आपल्या प्रवासाला. चला. बघा हे तर पूर्ण डोंगर जळलाय. हा पूर्ण डोंगर जळलाय. पूर्ण काहीही भेटत नाही जाळून. हे पूर्ण डोंगर जळलाय. याच्यामध्ये कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जर आमची शेत असतं, आमचं जर पीक इथे पिकत असतं तर आमचं पण पिकाचं नुकसान झालं असतं. कारण आमच्या पण शेतामध्ये पूर्ण आग लागलेली, डोंगर जळलाय. हे कशामुळे होतंय आय डोंट नो, आम्हाला पण अजून कल्पना नाही. पण जरी लोकांच्या चुकामुळे होत असेल तर लोकांनी हे टाळावं. कारण या ठिकाणी हरणं पण खूप आहेत, त्यांना पण खाण्यासाठी गवत लागतं. तर त्यांना पण आता गवताची कमी आहेच. तर मित्रांनो आम्ही सगळीकडे शोधलं
पण आम्हाला करवंद काय आम्हाला कुठे भेटली नाहीत. सो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल. असेच मी अजून खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. ते सगळे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये पण. तर प्लीज मी तुम्हाला मागाशी पण बोललो की आपल्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलची लिंक सर्वांपर्यंत पोचवा. म्हणजेच आपल्या चॅनलला जास्त व्ह्यूवर्स भेटतील आणि मला जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटेल. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढं बास. आम्ही पण सगळे खूप दमलो आहे. तर जातो घरी आणि फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये, एक नवं ठिकाण घेऊन, एक नवीन गोष्ट घेऊन. तर आजच्या व्हिडिओसाठी बाय बाय. घरी राहा, सेफ राहा, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोविडचे पेशंटची संख्या खूप वाढते. सो त्यासाठी तुम्ही पण घरीच राहा आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि घरच्यांची पण काळजी घ्या. तर बाय बाय.